नमस्ते दोस्तों, हिंदी वर्ल्ड में आप सबका स्वागत है. അപ്പോൾ ഇന്നത്തെ വീഡിയോയിലോട്ട് കടന്നാലോ. ഇന്നത്തെ വീഡിയോയിൽ HSA പ്രീവിയസ് ക്വസ്റ്റ്യൻസ് ഡിസ്കസ് ചെയ്യുകയാണ്. ആദ്യത്തെ ചോദ്യം, एडवर्टाइजमेंट के लिए समानार्थी हिंदी शब्द. उत्तर विज्ञापन. राजभाषा दिवस किस दिन को मानते हैं? उत्तर 14 सितंबर 1949. അടുത്ത ചോദ്യം, न न मा या किस छंद का लक्षण है? उत्तर मालिनी. അടുത്ത ചോദ്യം, रमणीयार्थ प्रतिपादः शब्दः काव्यम किसकी उक्ति है? उत्तर पंडित जगन्नाथ. അടുത്ത ചോദ്യം, केरल की हिंदी महिला एकांकीकार. उत्तर लक्ष्मीकुट्टी अम्मा. അടുത്ത ചോദ്യം, विरेचन सिद्धांत किसकी देन है? उत्तर अरस्तु. അടുത്ത ചോദ്യം, शब्द के वाच्यार्थ पर निर्भर शब्द शक्ति को क्या कहते हैं? उत्तर अभिधा. അടുത്ത ചോദ്യം, श्री चंद्रावली किस विधा की रचना है? उत्तर नाटिका. അടുത്ത ചോദ്യം, घड़ी बोली के प्रथम महाकाव्य. उत्तर प्रियप्रवास. ചോദ്യം, बूंद और समुद्र किसकी रचना है? उत्तर अमृतलाल नगर. അടുത്ത ചോദ്യം, करबला और संग्राम किसके नाटक है? उत्तर प्रेमचंद. അടുത്ത ചോദ്യം, संचारी भावों की संख्या कितनी है? नेक्स्ट ചോദ്യം, निराला की रचना तुलसीदास किस विधा की है? आंसर खंडकाव्य. नेक्स्ट ചോദ്യം, कनक कनक ने सौगुनी मादगदा अधिक इसमें कौन सा अलंकार है? उत्तर यमक. ഇത് റിപ്പീറ്റ് ചെയ്ത് വരുന്ന ക്വസ്റ്റ്യൻ ആണ്. അടുത്ത ചോദ്യം, राजभाषा अधिनियम 1976 के अधीन किस क्षेत्र में केरल राज्य समाहित है? उत्तर गा. അടുത്ത ചോദ്യം, छायावाद शब्द का सर्वप्रथम प्रयोग किसने किया? उत्तर मुकुटधर पांडे. അടുത്ത ചോദ്യം, बकरी नाटक किसकी रचना है? उत्तर सर्वेश्वर दयाल सक्सेना. അടുത്ത ചോദ്യം, हिंदी में कितने कारक है? उत्तर 8. അടുത്ത ചോദ്യം, होरी किस उपन्यास का पात्र है? उत्तर गोदान. അടുത്ത ചോദ്യം, राजभाषा आयोग का गठन किसके द्वारा किया गया? उत्तर राष्ट्रपति. അടുത്ത ചോദ്യം, बाणभट्ट की आत्मकथा किस विधा की रचना है? उत्तर उपन्यास. അടുത്ത ചോദ്യം, दिशाहीन में किसकी रचना है? उत्तर सूर्यबाला. അടുത്ത ചോദ്യം, मानक हिंदी का मूल आधार कौन सी बोली है? उत्तर खड़ी बोली. അടുത്ത ചോദ്യം, उत्तम पुरुष किसे कहते हैं? उत्तर वक्ता. അടുത്ത ചോദ്യം, हिंदी किस परिवार की भाषा है? उत्तर ഭാരതീയ ആര്യ ഭാഷ. ഇതുപോലെ അടുത്ത വീഡിയോ ഉടനെ തന്നെ അപ്ലോഡ് ചെയ്യുന്നതായിരിക്കും. അപ്പോൾ സപ്പോർട്ട് ചെയ്യുക. അപ്പോൾ നമ്മുടെ വീഡിയോ ഇഷ്ടമായെങ്കിൽ, നിങ്ങൾക്ക് ഹെൽപ്ഫുൾ ആണെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, മറ്റ് പരിചയക്കാർക്കെല്ലാം ഷെയർ ചെയ്യുക.